मी आज रात्री चाललोय सिडनीला. लुक एट दिस, तिकीट्स आहेत आमची. म्हणजे तू त्या दोघांना पळवून नेलं नाहीस? नाही, तेच तर सांगते मगाचपासून. मग ते दोघ जण असे का पळून गेले? मी सांगते. तुमच्या दोघांचं खरं रूप समजलं त्यांना आणि भानावर आले ते. हे काय बोलताय काय तुम्ही सौभाग्यवती? आता नका करू हो अभिनय. काही एक गरज नाहीये त्याची. सई आणि नचिकेतला वेगळं करण्यासाठी तुम्ही दोघं एकत्र आलात. त्यांच्यात भांडणं व्हावी म्हणून तुम्ही सईच्या नोकरीचा घाट घातलात. हा प्रयत्न जेव्हा फसला तेव्हा तुम्ही सईच्या पारपत्राचा विषय काढलात आणि यावरून दोघांच्यात दुरावा निर्माण व्हावा म्हणून सगळं जाळं अगदी व्यवस्थित रचलं. पण शेवटी त्यांचं प्रेम जिंकलं कारण ते खरं होतं. तुम्ही माझ्यावर असे वाटेल ते आरोप करू नका. मी माझ्या कानांनी ऐकलंय तुम्हाला दोघांना बोलताना. तुमचं हे वागणं बघून खूप दुखावले होते बिचारे. गेले असतील कुठेतरी पळून. दुसरं काय करणार ते तरी. अरे भाई कसली बॅटिंग केली आजीने. एक नंबर. अरे हिटलरचा आणि मॅडमचा भांडा फुटला ना. अरे सिक्सर वर सिक्सर मारलेत. सिक्सर. भाई दोघांची बोलती बंद आली म्हणजे विचार कर. आता तेच करतो. भाई व्हिडिओ काढतो आणि तुला पाठवतो. काय? हा तुझ्या नवीन नंबरवर पाठवू ना? हो भाई हो. चल चला दिगंबर कदम कामाला लागा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आप्पा केतकर आहेत काय? हो आहेत. देतो. हा आप्पा तुमच्यासाठी आहे. हो का? नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. आपण कोण बोलताय? हा नमस्कार. मी शिवाजी पार्क मधून कुलकर्णी बोलतोय. कोण कुलकर्णी? अहो रंगा कुलकर्णी. नाही तुम्ही मला ओळखत नाही पण मी ओळखतो तुम्हाला. तुम्ही आप्पा केतकर सगळे तुम्हाला स्वदेशी केतकर म्हणून ओळखतात बरोबर ना? नाही बघा, तुम्ही दूरध्वनी कशा करता केलाय ते आधी सांगा. तुमच्या नातीचं लग्न ठरलंय ना? नाही मी तिला आता पाहिलं शिवाजी पार्कात एका मुलासोबत. अहो दोघंही अगदी. आप्पा तो दूरध्वनीवरनं टोपी घालायला सांगत होता माणूस. दादरला चाललोय मी. असं नाही. कडक. हिटलरची हवा टाईट झाल्याचा हा व्हिडिओ बघून आपला भाई जाम खुश होईल. सेंड. चला आता जाऊन मॅडमची हवा टाईट करतो. इट्स माय फॉल्ट. इट्स कम्प्लिटली माय फॉल्ट. मी जर नॅकला सिडनीला घेऊन गेले असते तर कदाचित ही वेळच आली नसती. काय सांगतोस? आत्महत्या? सुसाईड? नाही पण खबर पक्की आहे ना? अच्छा डायरेक्ट स्विमिंग करून उडी मारली खाली. बापरे. अच्छा मुलगा आणि मुलगी होते काय? हा मुलगा गोरा आणि उंच. ठीक आहे.
नाही तू अजून खबर काढ काय ती आणि मला लवकर कळव काय ते. हा हा ठीक आहे. काय झालं? कोणाचा फोन होता? काय बोलत होते? काय नाही मॅडम, तर आपला एक मित्र आहे तिकडे बँड्रा सिलिंकला, तिकडे कोणीतरी कपलने आत्महत्या केली म्हणून तिकडे गर्दी जमली, ते सांगत होता सगळं. आपल्या भाई आणि वहिनीला टेन्शन देता काय? आता तुम्ही टेन्शन घ्यायचं. माफ करा मित्रा, मी तुला इतक्या रात्री त्रास देतोय. हो अगदी आत्ताची छायाचित्र आहेत ती. हो भेटतो मी तुला उद्या. हा हो झालं ना रे काम? हो. आप्पा तुम्ही शिवाजी पार्कला गेला होता, तिथे सुद्धा काहीच माहिती मिळाली नाही का? नाही, त्या मैदानाला मी 2दा चक्रा मारल्या, लोकांकडे चौकशी पण केली. इतकंच काय, पण 10 रुपयाचे शेंगदाणे घेतले. म्हणजे तो माणूस काही सांगत नव्हता म्हणून, पण त्या दोघांचा काहीच सुगावा लागलेला नाही. आणि ती सीलिंगची बातमी खोटी होती ती न्यूज. तिथे कोणी या सुसाईड केलेलं नाहीये. हे सगळं ना तुम्हा दोघांमुळे झालंय. आधीच रीतसर परवानगी दिली असतीत ना तर हा दिवस पाहावा लागला नसता. हे बघा, तुम्ही सगळे आता मला दोष देऊ नका. तुम्हाला नाही तर कोणाला दोष द्यायचा? आई, ही आत्ता आपापसात भांडण करायची वेळ आहे का? सई आणि नचिकेत सापडले ना की तुमच्या दोघांचा भांडणाचा एक कार्यक्रम ठेवू हवं तर. पण आधी आत्ता लवकरात लवकर सई आणि नचिकेत सापडतील कसे हे नको का पाहायला? मलाही पटतंय शैलेशचं. कुठे गेली असतील ही दोघं? कोणी काही केलं तर नसेल ना त्यांना? अहो असे वाईट विचार नका आणू मनात. अगं वाईट नाही तर काही चांगले विचार येणार का मनात अशा वेळी? हो, मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात ना, ते उगाच नाही काही. अरे दादा, वहिनींना धीर देण्याऐवजी तू त्यांची काळजी का वाढवतोयस? अरे हो ना, आता काळजी करून काहीही होणार नाहीये. उद्या ते दोघं हरवल्याची बातमी वर्तमानपत्रात येईल. अरे पण कोण कशाला उगीच कळवेल आपल्याला? अरे दादा कळवतील. सई आणि नचिकेतची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय आपण. 1 लाख? मग काय ₹1.25 रुपये द्यायचा होता बक्षीस? उद्या आता वर्तमानपत्रात जाहिरात आल्यानंतर काहीतरी माहिती मिळेल अशी आशा करूया आपण. तर सकाळ होण्याची वाट बघणं एवढंच आपल्या हातात आहे. नचिकेत थांब, नचिकेत थांब ना जरा, वाचू दे ना. हे बघ, वाच तू पण. मुंबईतल्या विलेपार्ले उपनगरातून नचिकेत देशपांडे आणि सई केतकर हरवले आहेत. दोघांचं वय 23 वर्ष आणि रंग गोरा आहे. मुलांची उंची 6 फूट आणि मुलीची 5 फूट आहे. या दोघांबद्दल काही माहिती असल्यास कृपया खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. हरवले आहेत. माहिती देणाऱ्याला 1 लाखाचे बक्षीस जाहीर. द टी इज गुड. जरा साखर जास्त आहे बट द टी इज गुड. काय म्हणतात त्याला? पटरीवरचा चहा. नचिकेत अरे टपरीवरचा चहा. टपरी टपरी. नचिकेत हे बघ. काय आहे? अरे यात असं लिहिलंय की आपण दोघं हरवलोय आणि आपली माहिती देणाऱ्यांना आपले घरचे 1 लाख रुपयांचं बक्षीस देणार आहेत. ओ गॉड. अरे तुम्ही त्यात ना दोघे जण. बरं झालं, चला माझं नशीब चांगलं. चला आता माझ्याबरोबर, मला तरी 1 लाख रुपये बक्षीस मिळेल. काका कोण? मी? हा हा तुम्हीच. इकडे ना, इकडे.
बघा हे आमचेच फोटो आहेत ना, बघा इथे पण आहेत, इथे पण आहेत, हे आम्ही दोघं. हो, या पेपर मध्ये असं लिहिलंय की तुम्ही आम्हाला पकडलं तर तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. काय सांगताय? मग पकडतोस तुम्हाला काय रे? पण अशी स्वतःची जाहिरात दाखवून तू मला काय पकडायला सांगतोय? काय डोक्यावर पडला की काय? 1 लाख रुपये हवेत ना? हो हो. मग असा विचार नाही करायचा. चला चला तुम्ही घेऊन चला आम्हाला. मी बघितलं त्यांना आधी पाहिलं, मी घेऊन जाणार त्यांना. अरे पण त्यांनी मला बोलावलंय. मला बोला का मी आधी बघितलं सांगतो. पण त्यांनी मला बोलावलंय. सई चल चल निघूया, चल चल. नचिकेत, त्यांचे चहाचे पैसे. सई तुझ्यामुळे माझे 1 लाख रुपये गेले. तुला बोलायला काय? बातमी वाचून मी त्यांना पाहिलं होतं. त्यांनी मला बोलावलं 1 लाख रुपये घ्यायला. अरे मला 1 लाख रुपये मिळणार होते, तू मध्ये कशाला आला? काय पण बोलतो. हे घे 10 रुपये आणि फुकटचा चहा पी माझ्या टपरीवर. अरे कसली चहा? तुझ्या चहा त्यांच्या साखर तरी असते का? अरे काय तू काय मला दाढी करतो काय? अगं काय झालं? नचिकेत, तू सुद्धा तुझा चेहरा लपव. आपल्या दोघांची छायाचित्र वर्तमानपत्रात छापून आली आहेत. लोक आपल्याला ओळखायला लागलेत नचिकेत. अरे काय करतोस नचिकेत? रिलॅक्स. किती टेन्शन घेतेस तू? नचिकेत, अरे अशा परिस्थितीत कशी शांत राहू मी? तू मगाशी बघितलंस ना, ते दोघं आपल्यासाठी किती भांडत होते. लोक आपल्या मागे लागतील नचिकेत. तसं काही होणार नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. आपला फोटो बघून लगेच चेहरा नाही लक्षात ठेवू शकत लोक. आणि वेळ कोणाकडे एवढा? पण मग आता काय करायचं नचिकेत? मला तर खूप भीती वाटते. प्लीज डोंट बी अफ्रेड. त्यांनी काही मदत होणार नाही आपल्याला. आणि आपण काय ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली आहोत का की आपला चेहरा सगळे लक्षात ठेवतील? एक फक्त गोष्टीची काळजी घ्यायला लागेल. कसली? बघ, जिथे लोक न्यूजपेपर्स वाचू शकतात, फॉर एक्झाम्पल टी स्टॉल्स, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, तिकडे जाणं अवॉइड करायचं आपण. पण मग जायचं तरी कुठे आपण? रस्ता दिसेल तिथे जाऊ. गेल्या काही दिवसात वी हॅव फेस्ड अ लॉट. खूप टेन्शन होती आपल्याला, बट आता बिंदास्त राहायचं आपण. आता कोणाची पर्वा करायची नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, टेक अ डीप ब्रेथ अँड एक्झेल. कम ऑन, कम ऑन, डू इट. आता सगळी टेन्शन गेली गेली, सगळी टेन्शन गेली, आता गेली. आता नाही लक्ष द्यायचं तिकडे. सई, लोक प्री वेडिंग फोटोशूट करतात ना, आपण प्री वेडिंग ट्रिप करू. लेट्स बी केअरफ्री अँड एन्जॉय. आणि तिची एकही वस्तू असता कामा नये या घरात. अप्पा, हे घ्या हो. अहो, आता सगळं आणलंय, आता तरी सांगाल का हे सगळं काय करताय? खरं म्हणजे हे सगळं या आधीच व्हायला हवं होतं. ईश्वरा, म्हणजे काय अप्पा? सईला या घरात प्रवेश नाही. हो, पण ती आणि तिची प्रत्येक वस्तू ही परकी झाली आपल्यासाठी कायमची. अहो, पण एक शब्द बोलू नका.
त्या परदेशी कांगारू बरोबर पळून गेलेली मुलगी ही केतकर असूच शकत नाही. उद्या जर ती चुकून आलीच तर दारातच तिला तिचं सामान परत द्या आणि सांगा तुझा तोंड काळं कर. आता या जन्मात तरी या घरात तिला प्रवेश नाही. माझी साई. अगं कल्पना थांब, रडू नको ग. कल्पना रडू नकोस. रडू नको तर काय करू मम्मी? आता आपली साई आपल्याला परत दिसणार नाहीये. कुठे गेली असेल माझी साई? सुनबाई, एका नतद्रष्ट मुलीसाठी आसव गाळायची काही एक गरज नाहीये. बरं मम्मी आसव न गाळता रडते अप्पा. अगं कल्पना कसं शक्य आहे? अगं रडायला लागल्यावर आपली आसव बाहेरच येतात. हो तेच, पण अप्पा कुठे असेल माझी साई? कशी राहू मी तिच्याशिवाय? कल्पना नको ग रडू, सगळं सांभाळ स्वतःला. अरे बघ नाही कल्पना, मला नाही रडता येणारी साईशिवाय. अगं नचिकेत आहे ना तिच्या बरोबर, एकटी नाहीये ती. ते कांगारू सोबत आहे म्हणूनच काळजी करायला हवी. सौभाग्यवती तुमचं डोकं फिरलंय का? एक तरुण कांगारू आणि एक तरुण मुलगी पळून गेलेत एकत्र. ही घटना काय तुम्हाला साधी सुधी वाटते का? अहो त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर, लग्न करणार होते ते. लग्न झालेलं नाहीये अजून. दोन गोष्टींमधला फरक कळतो का तुम्हाला? हो कळतो, तो रक्षण करेल तिचं. तिचं रक्षण तो करू शकत नाही. तो रक्षक नाही, भक्षक आहे तिचा. ईश्वरा माझी साई. अरे प्रसन्न समजाव रे हिला. गप ग. एकीकडे हे आणि एकीकडे कल्पना. वेळ लागायची वेळ आली मला. आधी मूर्खपणा केल्यानंतर हीच वेळ येते माणसावर. झाली तेवढी शिक्षा पूर्ण झाली ना. सो हॅव्हिंग फन विथ साई केतकर. कशी वाटते जर्नी? अरे असा प्रवास का करतोय आपण? दुसरा काही ऑप्शन नाही असेल. आपल्याला पैसे सेव्ह करून वापरायला लागणार आहेत, कारण मी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जे काही आणू शकत नाही. वी कॅन बी इझिली ट्रेस्ड. सो जी काही कॅश आहे त्याच्यातच मॅनेज करायचं. काय काढते? अरे या वाहनाच्या चालकाने आपल्याला ओळखलं तर? काढते. डोंट वरी, मी केलंय त्याला एक्सप्लेन. म्हणजे? अरे काही नाही, त्याला मी सांगितलं आम्ही पळून आलोय म्हणून. ही इज रेडी टू हेल्प अस. डोंट वरी. मग ठीक आहे. अरे पण नचिकेत बाकीचे लोक आहेत ना, त्यांनी ओळखलं तर? नको तू पण. अगं काय करते? काढते. का 10-15 मिनिट्स मध्ये आपण मुंबईच्या बाहेर असू, मग नाही कोणी ओळखणार आपल्याला. आपले जे काही फोटोज दिलेत ना ते फक्त मुंबईच्या न्यूजपेपर्स मध्ये दिले. सो वन्स वी आर आउट ऑफ मुंबई, मग आपल्याला काही टेन्शन नाही. सई, मनातनं सगळे विचार काढून टाकत. ओके, अँड जस्ट हॅव फन इन द जर्नी. आणि आता मागे नाही, पुढे बघ.
गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना सुखाची श्रावणी हिनाच रावणी महा गुंतल्या तूर फिरुनी आज